50वे वर्ष आहे. 250 वर्ष जुनं मंदिर आहे. जेव्हा सदाशिवपेठ नव्हती त्याच्याही आधीपासून हे मंदिर होतं. आणि पूर्वीचे सगळे उल्लेख आहेत ते कारपोळपुरा या भागाचं नाव होतं तेव्हा. कारपोळपुऱ्यातलं नरसिंह देवस्थान असं आहे. वासुदेव बळवंत फडके इथे 14 वर्ष राहत होते. त्यांना भेटायला टिळक इथे नेहमी येत असत. ती गोपनीयतेची शपथ जी सावरकर मूवीमध्ये दाखवली, नवीन बघितली असेल तर त्यातल्या बऱ्याच शपथा या मंदिरात या मूर्ती समोर झालेल्या आहेत. आणि वासुदेव बळवंत फडक्यांची कथा जर तुम्हाला माहिती असेल की ते अक्कलकोटला स्वामी समर्थांना भेटायला गेले होते, तर त्याचं कारण असं होतं की स्वामी समर्थ या मंदिरात 3दा येऊन गेले होते. ते जेव्हा एकदा आले होते षष्टीला, तेव्हा वासुदेव बळवंत फडके इथे नव्हते म्हणून ते त्यांना भेटायला गेले होते. एकदा या मारुती समोर ते टेकून बसले होते असा बखरीतला उल्लेख आहे. आणि आमच्या जुन्या मोडीत हस्तलिखित जी काही आमच्या घरात आहेत त्यात उल्लेख आहे. एकदा या मूर्तीच्या इथल्या कठड्यावर बसले होते आणि एकदा त्या मूर्तीसमोर 3 तास काष्टवत समाधी लावून उभे होते. ताडकन बाहेर येऊन निघून गेले. त्या सज्जनगडचे श्रीधर स्वामी जे आहेत त्यांची जडणघडणीची सगळी वर्ष या मंदिरात गेली. या प्रल्हादाच्या बाजूला ते राहत असत, तिथे बसत असत, तिथे त्यांची साधना सुरू होती. इथून पुढे सज्जनगडला गेले. गोंधळेकर महाराजांचा बरेचदा सदावर्ते राम मंदिरातून निघून ते खांबाला टेकून बसणं काही क्षण आणि पुढे जाणं असा 2-3दा केल्याचा उल्लेख वेलसरांच्या प्रवचनातून किंवा केतकरांच्या प्रवचनातून मिळतो. अशा पावन ठिकाणी आज पंडित विजय कुपरकरांचं गाणं होत आहे, त्याचा मला आनंद आहे. त्यांच्या बरोबर आज साथीला असणारे संवादिनीवर श्री राहुल गोळे, तबल्यावर श्री प्रशांत पांडव आणि सूरसाथीला असणारे अंकित गुप्ता आणि तेजस गुप्ता. अजून काही जास्त